एमपीएससीची ॲड आलेली आहे। एमपीएससी गट ब, त्याच्यानंतर जी पोस्ट आहे आपली दॅट इज समाज कल्याण अधिकारी। आता सर्व विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे, जेणेकरून ही जी पोस्ट आहे समाज कल्याण अधिकारी यासाठी, कारण याची जी सॅलरी बघितली तुम्ही तर 40,000 पासून तर 1,30,000 पर्यंत आपली सॅलरी जाणार आहे, बिकॉज गट ब ची पोस्ट आहे। याच्या अंतर्गत गट अ ची पोस्ट सुद्धा असते। आता आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की नेमकं तुम्ही समाज कल्याण अधिकारीची पोस्ट आहे याची तयारी कशी करायची, कोण कोण तयारी करू शकतो, किती दिवसात तुमचा अभ्यास कंप्लीट होणार, काय काय सिलेबस असेल, एग्जाम डेट काय आहे, त्याच्यानंतर फॉर्म फिलअप केव्हा चालू होणार, या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या सेशन मध्ये घेऊया। सो व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरीवन, आय एम गणेश राऊत, वेलकम टू जी अकॅडमी। सो आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत हे जी एमपीएससी ने गट ब ची जाहिरात आपल्या समोर आणलेली आहे, ही जी ॲड आणलेली आहे समाज कल्याण अधिकारीची तयारी कशी करायची, कुठल्या गोष्टीसाठी आपण तयार असलो पाहिजे, चला बघूया। सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला समजून घ्यायचं आहे ही जी ॲड आहे याच्यामध्ये सर्वात फर्स्ट यासाठी विद्यार्थी जास्त तयारी का नाही करत। द फर्स्ट रिझन इज की याच्यामध्ये एकूण जागा कमी असतात, पण जागा जर कमी आहे तर समजून चला कॉम्पिटिशन सुद्धा कमी। बघा याच्यामध्ये कॉम्पिटिशन टफची आहे का हे सुद्धा मी डिस्कशन करणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल एक समजून घ्या की याच्यामध्ये इंग्रजी विषय नाही, याच्यामध्ये मराठी विषय नाही, याच्यामध्ये तुम्हाला एक मोजका सिलेबस आहे, तेवढा करून तुम्ही पोस्ट घेऊ शकता। म्हणून आजच्या सेशन मध्ये समजून घ्या की सर्वसाधारणसाठी इथं 15 जागा आहेत आणि महिलांसाठी 7 जागा आहेत, अशा टोटल आपल्यासाठी 22 जागा आहेत। या 22 जागेसाठी ही ॲड आलेली आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं, जसं मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की अर्ज करण्याची जी तारीख असेल ती आता बस 2 दिवसापासून सुरू होणार आहे, जसं की 24 मे पासून तर 5 जून पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। जर आता हे फॉर्म कोण फिलअप करू शकते तर ते सुद्धा इथं डिस्कशन करू। जर तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात, तुम्ही एमपीएससीची हे जे समाज कल्याण अधिकारीची पोस्ट आहे यासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। ही गट ब ची पोस्ट असल्यामुळे, गट ब ची पोस्ट असल्यामुळे कुठलीही डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। बट जे गट अ ची पोस्ट आहे, गट अ ची पोस्ट साठी तुम्ही तुमच्यासाठी समाज कल्याणची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जे ओपन कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सुद्धा समाज कल्याणची डिग्री असणं आवश्यक आहे। या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। चला मग पुढे बघूया। जसं मी सांगितलं 40,000 पासून तर 1,30,000 पर्यंत आपली सॅलरी जाणार आहे। म्हणून एक्झाम ही जी पोस्ट आहे आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट पोस्ट आहे, याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे। सो आणखी जर बघितलं याचा सिलेबस काय आहे तर सिलेबस टोटल 100 मार्क्सचा आपला पेपर होणार। हे जे 100 मार्क्स असतील हे कसे असतील एकदा समजून घ्या। 100 मार्क्स मध्ये तुमचे 2 पेपर होतील, जसं की एक सांगितलं हा जो आहे समाज कल्याण, एक समाज कल्याण म्हणून पेपर असेल तुमचा समाज कल्याण, ओके, किती मार्क्स साठी असेल 75, आणि दुसरा जो असेल तुमचा सामान्य अध्ययन, असे 2 पेपर होतील, म्हणजे 25 मार्क्स प्लस 75 मार्क अशा मिळून तुम्हाला 100 मार्कची तुमची एक्झाम असेल। त्यानुसार त्याचा याच्यात जर बघितलं तर तुम्ही बघा याच्यामध्ये हिस्ट्री दिलेला आहे, बट हिस्ट्री कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, समाज कार्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने। याच्यामध्ये बघितलं असेल तुम्हाला व्यक्तिमत्व विकास दिलेला आहे, पण कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, समाज कल्याणाच्या, समाज कल्याण प्रशासन पॉलिटी असेल काही असेल, बट समाज कल्याणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा अभ्यास आपल्याला करायचा आहे। भारतीय सामाजिक समस्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या आपण कशा सोडवू शकतो, आणि जे अर्थव्यवस्था अर्थशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र असेल हे सुद्धा दिलेलं आहे, बट कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, समाज कल्याणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा आपला सिलेबस आहे 75 मार्क्सचा। बट जो डिटेल सामान्य अध्ययन असेल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, मग याच्यात नेमकं विशेषतः भर दिल्या गेलेली आहे महाराष्ट्राच्या इतिहासावरती आणि भारताच्या इतिहासावरती, एवढं समजून घ्यायचं आहे। पुढे जर गेलो आपल्याला तर पॉलिटी सुद्धा आहे, ओके, राज्य प्रशासन व स्थानिक प्रशासन, त्याच्यानंतर जर बघितलं यांची रचना कशी, काय, यांचे अधिकार, यांचे कार्य, कुठल्या ऍक्टिव्हिटीज त्यांना कराव्या लागतात। आणखी बघितलं तर याच्यात इकॉनॉमिक्स सुद्धा आहे, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान पण आहे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी पण आहे। म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो एक जर्नल स्टडी वाले सब्जेक्ट्स आहेत। जसं तुम्हाला सरळ सेवेला विचारलं जाते तशी एमपीएससीची पोस्ट आहे। तुम्ही या पोस्टसाठी जर प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही ही पोस्ट नक्कीच घेऊ शकता। चालेल। सो सर्व विद्यार्थ्यांनी पोस्टची तयारी करायची आहे। काही इश्यू आला तुम्ही डायरेक्टली खाली कमेंट करा, मी नक्कीच नवीन व्हिडिओ त्या टॉपिकवरती घेऊन येणार आहे। सो थँक्यू सो मच एव्हरीवन, ऑल द बेस्ट।